मोक्षाकडून माहिती मिळताच विशंभरच्या नाकावर टिचून श्रावणीने घेतला मोठा निर्णय. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर आता शुभूला रक्ताची उलटी होते आणि मोक्षा घाबरते. ती शुभू हे घे पाणी, पण बाटलीत काय पाणी नसतं. मोक्ष म्हणते शुभू आणि नंतर काकू काकू करत पळते. ती आता आत जाते आणि शुभूच्या आईला म्हणते, बघा ना शुभूला काय झालं, अहो त्याला खूप त्रास होतो, लवकर चला. शुभूची आई म्हणते, एकदा सांगितलं ना माझा मुलगा माझ्यासाठी मेलाय, तर आता मी कुणासाठी येऊ. मोक्ष म्हणते, काकू प्लीज असं काही बोलू नका, अहो खरंच शुभूला खूप त्रास होतोय. शुभी म्हणते, आई अगं असं काय करतेय, अगं ते सांगतात ना शुभूला लई त्रास होतोय. शुभूची आई म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का, कुणी जर ह्या घराच्या बाहेर पाऊल टाकला तर त्याच्यासाठी कायम हे घराचे दरवाजे बंद होतील. आता मोक्षाला कळतं यांच्या नादी लागून काहीच उपयोग नाही. आता शुभूला कसबस पकडते आणि गाडीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. ती आता शुभूला ऍडमिट करते आणि घरी येते. श्रावणी शुभू श्रावणी ते प्लीज मोक्षा मला काहीच सांगू नकोस. आपण म्हणते श्रावणी अगं तिचे एकदा ऐकून तर घे. मोक्ष म्हणते, श्रावणी मी जे काही सांगणार आहे ना ते खूप भयंकर आहे. श्रावणी ते मोक्षा तुला काय म्हणायचंय. ते अगं शुभू हॉस्पिटलमध्ये त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, त्याच्या डोक्याला खूप मार लागलेला आहे. ती अगं ती शुभूची बहीण सानिका लग्नाआधीच प्रेग्नंट आहे. ती मोक्षा अगं हे काय बोलते. मोक्ष म्हणते, हो मी जेव्हा शुभूच्या घरी गेले ना तेव्हा काही बायका बोलत होत्या, मला त्यांचं खरं नाही वाटलं म्हणून मी शुभूच्या घरी गेले, तर शुभूची आई म्हणाली आमच्यासाठी तो मेलाय. श्रावणी म्हणते, पण त्यांनी असं का केलं. ते अगं स्वीटीचा भाऊ इंद्रनील त्याच्यापासून सानिका प्रेग्नंट आहे आणि याचा फायदा त्या स्वीटीने घेतला. तिने अट घातली शुभू आणि माझं लग्न लावून द्या तरच इंद्रनील आणि सानिकाचं लग्न होईल. आणि तुला माहितीये का श्रावणी त्यांच्या लग्नाची तयारी झाली होती, कुठलाही विचार न करता शुभूने तुला वाचवलं आणि ह्यामुळे स्वीटीने लग्न मोडलं. याचा राग शुभूच्या आईने त्याच्यावर काढला. सानिका आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि पेटणार तेवढ्या शुभूने दार तोडलं. पण शुभूची आई तेवढं शांत नाही बसली, तर तिने शुभूचं श्राद्ध घातलं. आता घरामध्ये मडकं तोडलं, लोणचं सांडलं होतं. हे सगळं मोक्षा श्रावणीला सांगत असते आणि ते श्रावणी त्याने तुझ्यासमोर त्याच्या बहिणीचा विचार नाही केला. मी तुला बोलले होते ना तुला वाचवण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. स्वतःच्या बहिणीचा विचार न करता शुभूने तुला वाचवलं म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर कारण असणार. श्रावणी म्हणते, मोक्षा काय सांगतेस, हे सगळं जर खरं असेल तर. मोक्षा म्हणते, हो खरं आहे. आपण म्हणते श्रावणी सावित्रीने सुद्धा यमाशी लढून सत्यवानाचे प्राण परत आणले, तुला सुद्धा अशीच परीक्षा द्यायची आहे. तुझी पतिव्रता जागव. काय केल्या शुभू काय शुद्ध येत नाही. आता डॉक्टरही घाबरतात आणि म्हणतात पेशंटचे ऑक्सिजन लेवल खूपच क्रिटिकल आहे आणि इथे तर कोणीच नाहीये, कुणाला सांगायचं. त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर त्यांची जबाबदारी कोण घेणार. तेवढे श्रावणी म्हणते, मी घेणार जबाबदारी. डॉक्टर म्हणतात, तुम्ही कोण आहात. ती म्हणते, मी श्रावणी शुभमकर शेलार आणि शुभमकरची बायको. बोला डॉक्टर, शुभूची तब्येत कशी आहे. डॉक्टर म्हणतात, त्यांचं ऑपरेशन करावं लागणार. श्रावणी घाबरून म्हणते, ऑपरेशन. ते म्हणतात, हो दुसरा काही पर्याय नाही, कारण डोक्याला खूप मार लागला आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी झाल्या. जर आपण लवकर ऑपरेशन केलं नाही तर काही होऊ शकतं. श्रावणी म्हणते, ठीक आहे डॉक्टर करा तुम्ही ऑपरेशन. शुभूचं ऑपरेशन असतं आणि त्यासाठी श्रावणी मंदिरात जाते. ती आता मंदिराबाहेर येते आणि बायका वडाची पूजा करत असतात. श्रावणी ते काकू यांनी काय होतं. ती बायका वडाची पूजा करतात ते आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी. ती आता श्रावणीला बरंच काही सांगते. श्रावणी आता घरी जाते आणि साडी नेसते. पूजा करताना म्हणते, शुभू मी तुझ्यासाठी पूजा करते, मी तुला काही होऊ देणार नाही. इकडे ऑपरेशन करता करता सिद्धू मोठ्याने श्वास घ्यायला लागतो. आता डॉक्टर पटकन हालचाल वाढवतात. इकडे श्रावणी त्याच्यासाठी पूजा करत असते आणि तिकडे शुभूची ट्रीटमेंट चालू असते. तुम्हाला कळतं शुभूची आई अशी का वागली असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.